2011चे नंतरचे आपल्याला फॉर्म घेऊन काही जोडून लावणं पडेल आणि बाकी काय आहे नेमकं, काय वाटप करताय तुम्ही? घरकुलासाठीचे 2011 पूर्वी आपण 22 साला एक मोर्चा काढला होता परंगाव नगरपालिकेवरती, जो सिद्धेश्वर असेल, संघानगर असेल, त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयासमोर जे लोक 20-30 वर्षापासून वास्तव्यात राहतात त्यांचं अतिक्रमण रेग्युलाइज करून त्यांना घरकुल वाटप करण्यात यावं अशी प्रमुख मागणी होती त्यामध्ये. आणि त्यांच्या घरावर त्यांच्या नावावर ते जागा करून त्यांच्या घरकुलाचा मार्ग मोकळा होईल अशी आपण त्या अर्जामध्ये नमूद केलं होतं. 30 तारखेची मुदत दिली होती. 30 तारखेपर्यंत जर तुम्ही ही प्रक्रिया नाही केली तर मी 30 तारखेला मी व माझ्या पत्नी व सर्व शिवसेनेचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्यासोबत व सर्व नागरिक यांच्यासोबत नगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणाला बसेल असं आपण डिक्लेअर केलं होतं. हे बघा, हे पत्र आहे माझं. त्या पत्राच्या आधारावर माननीय वरंगावचे नगराध्यक्ष यांनी एक पत्र दिलं मला किंवा आपण उपोषणाला बसून, हे नगराध्यक्षाचं पत्र आहे आणि माननीय मुख्य अधिकारी यांचं पत्र आहे. किंवा तुम्ही जे मागणी प्रमुख केली होती घरकुला संदर्भात, ती मागणी आम्ही 1 तारखेनंतर आम्ही फॉर्म चालू करू. मी म्हटलं 1 तारखेनंतर का, जर मी 30 तारखेला उपोषणाला बसतोय की तर त्याच दिवशी हे फॉर्मची वाटप करा, वितरण करा, जेणेकरून त्या लोकांना त्याचा लाभ मिळेल. मला या गोष्टीचं श्रेय नको आहे, मला या श्रेयवादाच्या याच्यामध्ये पडायचंच नाही. खऱ्या अर्थाने माझी प्रमुख मागणी ही आहे की त्या खरं गरजू लोकांना न्याय मिळाला पाहिजे ना, लोकांना त्यांचा हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. आज मी बऱ्यापैकी समाधानी आहे की हे बघा, हे जे फॉर्म आहे सर राजू, ही फॉर्म वितरण आपण आज या कार्यालयामध्ये करतोय. म्हणजे माझ्या ऑफिस आहे इथं शिवसेना कार्यालयाचं, तिथून फॉर्म वितरित करतोय आपण. आमचे नेते आदरणीय चंदूभाऊ पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली. त्या चर्चामध्ये त्यांच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाऊ, आपण उपोषणाला काही बसू नका, आपण त्या लोकांच्या घरकुलाचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण लढू, 100% आपण त्यांना न्याय देऊ. तुमची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यामुळे त्यांनी पण मला हिरवा झेंडा दिलेला आहे. मी कसले फॉर्म आहे, काय आहे? घरकुलाचे फॉर्म आहे 2. आता तिच्यामध्ये एक शासनाचं परिपत्रक आलं आहे, जे 50% रक्कम भरायची होती महसूल विभागाला DPR तयार करून, ती कुठे शासनाने माफ केलेली आहे. माफ करून पण त्याच्यामध्ये त्यांनी एक क्रायटेरिया लावला आहे की 2011 पूर्वी जे लोक अतिक्रमण जागेवर राहतात त्यांचे एक पुरावे मागितले त्यांनी काहीतरी, जे तुमचं लाईट बिल असेल, आधार कार्ड असेल, रॅशन कार्ड असेल, त्यानंतर तुमचा तिथला मतदार यादीतला 2011 पूर्वीचा पुरावा, इत्यादीपैकी एक कुठलाही पुरावा चालेल. हे फॉर्म भरल्यानंतर त्याच्यानंतर त्यांना 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती स्वयं घोषणापत्र लिहून द्यायचं. त्यांना हे स्वतःचं आपलं घोषणापत्र लिहून द्यायचं आहे की मी दिलेली माहिती सत्य परिस्थितीमध्ये सत्य आहे, याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड नाही आहे, अशी कुठली माहिती चुकीची आढळल्यास मी कारवाईसाठी पात्र राहील. तर ही करून त्यानंतर 100 रुपयाचा स्टॅम्पर ॲफिडेविट करून ती नोटरी करून नगरपालिकेला 31 जुलैपर्यंत, आजपासून तर 31 जुलैपर्यंत सर्वांना सांगतो, आज फॉर्म घेतल्यापासून तर 31 जुलैपर्यंत नगरपालिका कार्यालयामध्ये फॉर्म जमा करायचे तुम्हाला भरून डॉक्युमेंट सहितमध्ये. आणि फॉर्म जमा करत असताना मी सर्वांना एक विनंती करेल की फॉर्म फक्त जमा केलं म्हणून जमा केलं असं नको करा. फॉर्म जमा करत असताना त्याची एक झेरॉक्स काढा आणि एक ओसी तुमच्याजवळ ठेवा. हे फॉर्म भरल्यानंतर परत सांगेल की हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक रहिवासी दाखला लागेल की तुम्ही इथले रहिवासी आहेत का. तुम्ही रहिवासी दाखला माझ्याकडे आहे, हे तुमचे फॉर्म भरून झाल्यानंतर मी सर्वांचे रहिवासी दाखले तिथं जोडून देईन. तर आपले शिवसेनेचे सन्माननीय सर्व नगरसेवक आजपासून उपोषणाला बसणार होते. काय झालं, उपोषण टळलं नेमकं? या सिद्धेश्वर नगरवासी यांच्या तसेच महात्मा गांधी विद्यालयासमोरील काही घरकुलधारक आहेत जे अनेक वर्षापासून तिथे राहत आहेत. त्यांच्या शासकीय जागेवरती
त्याला अतिक्रमण म्हणता येणार नाही. आता त्या जागा त्यांच्याच झालेल्या आहे शासकीय नियमानुसार, परंतु तो कुठेतरी नगरपालिकेने आतापर्यंत टाळाटाळ केली आणि या लोकांना त्यांच्या निवाऱ्यापासून वंचित ठेवलं. त्यासाठी आमचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि कामगार नेते, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मिलिंद भाऊ मेढे यांनी सर्व नगरसेवकांसह एक लढा उभारला आणि त्या लढ्याला आज यश आलेलं आहे. आज नगरपालिका प्रशासन कुठेतरी नरमलं आहे. आजपासून ते आमचे नगरसेवक आणि मिलिंद भाऊ हे सर्व मंडळी उपोषणाला बसणार होते, परंतु माननीय नामदार पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याशी माझी काल चर्चा झाली आणि आम्ही स्वतः जाऊन आमचे नेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना भेटलो. त्यांनी यामधून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या. प्रशासनाने देखील नगरपालिका प्रशासनाने देखील आम्हाला पत्र दिलं मिलिंद भाऊंच्या नावाने की तुम्ही तुर्तास हे उपोषण थांबवा आणि त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलेलं आहे. संबंधित विभागामार्फत त्वरित त्या जागांची मोजणी होऊन हे अतिक्रमण जे शासकीय नियमात बसतील ते सर्व नियमाकुल करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न करू. त्यासाठी आमचे सर्व नगरसेवक, आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः मिलिंददादा मेढे हे कामामध्ये अग्रेसर आहेत. सर्वजण इथे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र भाऊ चौधरी आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली, मिलिंद भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, तसेच येथे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय गणेशदादा झोपे आहेत. सर्व परिसरातील माता भगिनींना मी आश्वस्त करतो की तुम्ही म्हणताय की हे झालं नाही, बऱ्याच वेळा आशा ठेवली, तर आता आपली ही आशा निराशा होणार नाही याचा शब्द मी आपल्याला शिवसेनेच्या वतीने देतो. जे काय तो सर्व पाठपुरावा शिवसेनेच्या माध्यमातून, मिलिंददादांच्या, राजूदादाच्या, गणेशदादांच्या माध्यमातून, तसे इतर नगरसेवकांच्या, सर्व नगरसेवकांच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू. शिवसेना आपल्या पाठीशी भरभक्कमपणे उभी आहे. जे काही शासकीय नियम आहेत, जे काही शासकीय गोष्टी आहेत, त्याचा लाभ नामदार शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मिळाला की नाही आपल्याला? 8 तिकीट चालू आहे की नाही? 1500 रुपये महिना चालू आहे की नाही? ज्याचा काही बंद असेल, काही अडचणी असतील तर चालू आहे. तर विषय काय माहितीये का, जे शिंदे साहेबांच्या काळात ज्या ज्या गोष्टी झाल्यात त्या गोष्टी जनसामान्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि आम्ही सुद्धा शिंदे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत, शिवसेनेचेच कार्यकर्ते आहोत. म्हणून आम्ही या गोष्टीसाठी बांधील आहोत की आपल्याला आपला घरकुलांचा आणि आपला शासकीय जागेचा अतिक्रमणाचा प्रश्न, या जागा आपल्या नावावर लावून दिल्याशिवाय शिवसेना परिवार गप्प बसणार नाही.